वनसेवक भरती 2024 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरती जे आहे हे पहिल्यांदाच निघत आहे आणि वनसेवक भरतीचे जे आहे या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहे। 12,991 जागांसाठी जे आहे हे भरती निघत आहे। तर या संदर्भात जे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परिपत्रक सुद्धा वन विभागामार्फत जे आहे विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आलाय। तर तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनसेवकाचे जे 12,991 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासूनच जे विद्यार्थी मित्रांनो सांगत आलो होतो की वनसेवकची भरती तुम्हाला ह्या महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलोय। तर पहा आपला जो अंदाज हा जे विद्यार्थी मित्रांनो 100% जे खरा या ठिकाणी लागतोच। त्याचबरोबर वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर वनसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे आणि वनसेवक भरतीमध्ये जे या ठिकाणी सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा यामध्ये असणार आहे की नसणार आहे, कारण की अजूनही जे जाहिरात आलेली नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड होणार आहे का असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। लेखी परीक्षा असणार आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे, अटी आणि शर्ती काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनसेवक भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीचे जे निघण्याच्या या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या, कारण की 5 डिसेंबरला जे विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक आलाय। तर वनसेवकचे ज्या 12,991 जागांसाठी जे हे भरती निघत आहे। तर आता हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर बा जानेवारी महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वनसेवकची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी विषय तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही तारीख पहा 5 डिसेंबर 2024 ला हे परिपत्रक आला आणि विषय सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग। त्याचबरोबर तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी तर महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वन क्षेत्रासह वनेतर क्षेत्रातील वने आणि वन्यजीव याचे व्यवस्थापन करीत आहे। राज्याचे 61,009 किलोमीटर वन क्षेत्र हे राज्यातील विविध गावात व त्याच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे। सदर वन क्षेत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी 11 प्रादेशिक वृत्त आहेत। तसेच राज्यात 47 प्रादेशिक वन विभाग व 15 वन्यजीव विभाग असे एकूण 62 वन विभाग आहे। त्या अंतर्गत 375 प्रादेशिक परिक्षेत्र व 99 वन्यजीव परिक्षेत्रात व 288 सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण 762 परिक्षेत्र कार्यालय आहे। परिक्षेत्र अंतर्गत 1480 प्रादेशिक व 304 वन्यजीव असे एकूण 1784 परिमंडल व त्या अंतर्गत 5559 प्रादेशिक व 1092 वन्यजीव असे एकूण 6691 नियत क्षेत्र आहेत। नियत क्षेत्रात येणाऱ्या वन क्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी हे वनरक्षकाकडे आहे। एका वनरक्षकाकडे संवर्गाप्रमाणे 9 चौरस किलोमीटर वनक्षेत्र, 47 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र येते। वरील शाखा व्यतिरिक्त वन विभागात कार्य, आयोजन, संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण या शाखा आहेत। त्याचबरोबर वन विभागात वन संवर्धन, संरक्षण व विकासाचे कामे निरनिराळ्या योजना अंतर्गत राबवली जातात। सदर कामे ही श्रमाभिमुख असून दरवर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजुरांमार्फत मंजूर असलेले विविध कामे ठराविक कालावधीसाठी राबवण्यात येतात। मजुरांना विविध योजनेअंतर्गत मजुरीपोटी मजुरीप्रमाणे उपलब्ध अनुदानात देण्यात येते। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे। त्याचबरोबर जे वनसेवकचं जे पद आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो गट संवर्गामध्ये येते आणि हे सरळ सेवेने जे हे भरती घेण्यात येणार आहे। आणि वनसेवकमध्ये जर आपण पाहिलं तर वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। याच्या अगोदर काय व्हायचं की वनरक्षकच्या जागा निघायच्या, पण त्यामध्ये काय असायची की त्यामध्ये अटी असायच्या की 12वी मध्ये आपलं सायन्स असलं पाहिजे, गणित असलं पाहिजे, त्याचबरोबर आर्ट्स जर असेल तर भूगोल आणि अर्थशास्त्र आपला विषय असला पाहिजे।
हे वनरक्षक मध्ये अटी होत्या, पण आता वनसेवकचं हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे काढण्यात येतात, तर यामध्ये काही यामध्ये अट नाही आहे. सायन्स असो किंवा आर्ट असो की काही असो, यामध्ये तुमचं 10वी पास आहे तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. कारण की व्हिडिओ झाल्यानंतर भरपूर मुलांचे कमेंट येत असते, मी धुळे जिल्ह्यात आम्हाला फॉर्म भरता येणार आहे का, मी भंडारा जिल्ह्यात आम्हाला फॉर्म भरता येते काय. तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तुम्ही विद्यार्थी असाल, कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला वनसेवक या भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तयारी आपली आतापासून चालू ठेवा, कारण की जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती निघू शकते, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला अगोदरपासून वारंवार जे विद्यार्थी मित्रांनो सांगत आलो होतो की वनसेवकच्या जागा निघणारा आतापासून तयारी चालू ठेवा. इथून 6 महिने अगोदरपासून सांगून आलो मी, कारण की मला सुद्धा वाटते की तुमच्यासाठी सिलेक्शन झालं पाहिजे. आता एकदमच भरती निघाली आणि एकदमच तुम्ही अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, तर कसं काय आपली तयारी होणार आहे. तयारीच नाही झालं तर आपल्यासाठी सिलेक्शन होणार नाही, तर आपलंच त्या ठिकाणी नुकसान आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर सांगून देतो, जेणेकरून 6 महिन्याचा अभ्यास तुमचा जे आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम म्हणजे चांगला त्या ठिकाणी तुमची तयारी होते आणि सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस या ठिकाणी असते. ठीक आहे, तर सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं आपण, वनमजुरांची जी संख्या 4545 आहे आणि यांना ज्या 8446 या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा भरावं लागणार आहे. तर टोटल 12,991 पद जे हे वनसेवक मध्ये होणार आहे. ठीक आहे, तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गामध्ये येते, त्याचबरोबर जे आहे आणि ही जी भरती हे सरळ सेवेने जे आहे विद्यार्थी मित्रांनो भरती घेतलं जाणार आहे. तर पदाचं जे नाव असणार आहे हे वनसेवक असणार आहे. आणि या भरतीमध्ये जर आपण पाहिलं, वनसेवक भरतीमध्ये आता लेखी परीक्षा होणार आहे का, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे. तर सरळ सेवेने भरती घेतल्या जात आहे, तर यामध्ये पेपर असणार आहे 100% यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे, लक्षात ठेवा. तर आपली तयारी आतापासून चालू द्या. ठीक आहे, तर यामध्ये पेपर असणारच आहे, कारण की वन विभागामध्ये पाहिलं आपण तर प्रत्येक कोणते पद असलं त्यामध्ये जे लेखी परीक्षा आहे. ठीक आहे, आणि यामध्ये ग्राउंड सुद्धा असू शकते, लक्षात ठेवा. तर आपापल्या तयारीमध्ये आतापासून राहा तुम्ही आणि आतापासून वनरक्षक मधूनच तयारी करा, कारण की वनरक्षकचा सिलेबस या ठिकाणी वनसेवकला असू शकतो असं आपल्या या ठिकाणी अंदाज आहे. ठीक आहे, इंग्रजी ग्रामर सुद्धा विचारलं जाऊ शकते, बुद्धिमत्ता चाचणी विचारलं जाऊ शकते, सामान्य ज्ञान झाला आणि मराठी व्याकरण हे 4 विषय कॉमन आहे, हे या ठिकाणी विचारले जाऊ शकते, ह्या सिलेबसमध्ये असू शकते वनसेवकमध्ये. ठीक आहे, तर 10वीच्या बेसवर जे हे भरती निघत आहे, लक्षात ठेवा. आणि पगारचा जर आपण विचार केला, एका वनसेवकाला पगार किती भेटणार आहे, तर बा एका वनसेवकाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 राहणार आहे. मूळ वेतन तुम्हाला 15,000 मिळणार आहे आणि महागाई भत्ता तुम्हाला 6,900 भेटणार आहे. घरभाडे भत्ता तुम्हाला 3,600 भेटणार आहे. स्थानिक पूरक भत्ता तुम्हाला 90 रुपये भेटणार आहे. वाहतूक भत्ता 1,000 भेटणार आहे. कायम प्रवास भत्ता तुम्हाला 1,500 भेटणार आहे. ठीक आहे, तर असं जे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे असणार आहे. आणि तुमचं जर वनसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर वनसेवकमध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणकोणतं कामं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. वनसेवक तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणते काम करावं लागणार. एक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांचे देखभाल करणे व वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामं, JMC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे, त्याचबरोबर प्रत्येक परिमंडळासाठी क्षेत्र सहाय्यक म्हणून काम करणे. ठीक आहे, तर एवढं जे तुम्हाला वनसेवकमध्ये सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर यामध्ये फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्याससुद्धा चालू ठेवा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.